विद्यार्थी मित्रांनो, आपलं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपण आज इथे घेत आहोत. आपला हा 30 नंबरचा लेक्चर आहे. आपण मागच्या 2 ट्रान्झॅक्शन जे बघितले होते ते ड्रॉइंगचे होते. मी एक वेळा दाखवतो, तुम्हाला रिपीट करतो. हे बघा, हे 24 नंबरचं कॅश विड्रॉन फ्रॉम बिझनेस फॉर पर्सनल यूज. वैयक्तिक वापराकरता व्यवसायामधून तुम्ही पैसा काढा किंवा मग माल घ्या. वैयक्तिक वापराकरता काहीही नेलं असेल तर आपण त्याला नेहमी ड्रॉइंग म्हणणार. मग ते जे 24 नंबर ट्रान्झॅक्शन होतं त्यात बिझनेसमधून पैसे काढले होते वैयक्तिक वापराकरता. पण यानंतर जे 25 नंबरचं ट्रान्झॅक्शन होतं त्यात पैसे तर काढले होते पर्सनल यूजसाठीच, पण ते बँकेमधून काढले होते. पण पर्सनल यूजसाठी काढलेले होते तर ते ड्रॉइंगच आपण त्याला म्हणणार. इतकं क्लिअर करा. यानंतर एक पॉईंट मी क्लिअर केला होता की ड्रॉइंगचा जो बॅलन्स असतो तो नेहमी डेबिटमध्येच येईल. ड्रॉइंगचा जो बॅलन्स असतो तो नेहमी कुठे येईल? डेबिटमध्येच येईल. बघा, मी इथं लिहून दिलेलं आहे, ड्रॉइंगचा बॅलन्स नेहमी डेबिट. यानंतर आता आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघणार आहोत. तर बघा, इथे नेक्स्ट ट्रान्झॅक्शनमध्ये यामध्ये गुड्स विड्रॉन 26 नंबर ट्रान्झॅक्शन आहे. गुड्स विड्रॉन फ्रॉम बिझनेस. आता बिझनेसमधून माल काढलेला आहे ₹3,500 फॉर प्रायव्हेट यूज. वैयक्तिक वापराकरता, पर्सनल यूज म्हणू द्या, प्रायव्हेट यूज म्हणू द्या, सेल्फ यूज म्हणा, डोमेस्टिक यूज म्हणा, त्या सगळ्यांचा अर्थ वैयक्तिक वापराकरता काढलेला आहे. तर एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल की इथे ड्रॉइंग अकाउंट हे फायनल आहे. मग आता वैयक्तिक वापराकरता काही असेल तर आपण त्याला ड्रॉइंग अकाउंट नेहमी म्हणणार. ह्या अगोदर तुम्ही क्लिअर करून घ्या. ड्रॉइंग अकाउंट येईलच. ड्रॉइंग अकाउंट म्हटलं म्हणजे हे माल कोणी घेतला असेल तर याचा अधिकार, व्यवसायातून माल काढण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मालकाला आहे. म्हणजे हा माल कोणी काढला आहे? मालकाने. तर हे ड्रॉइंग अकाउंट जे दिसतंय हे कोणाचं अकाउंट दर्शवत आहे? मालकाचं अकाउंट दर्शवत आहे. मग मालकाचं अकाउंट दर्शवतोय म्हणून आपण त्याला ड्रॉइंगला, बघा इथे ड्रॉइंगला आपण काय म्हणतो? पर्सनल अकाउंटचा नियम लावून रिसिव्हर म्हणून त्याला डेबिट करतो. म्हणजे ड्रॉइंगला डेबिट होईल हे एकदम फिक्स आहे. आता त्याने काय काढलंय नेमकं? पैसे घेतले असतील तर कॅशला क्रेडिट करतो, बँकेतनं काढले असतील तर बँकेला क्रेडिट करतो. पण तो इथे काय घेऊन जातोय? गुड्स घेऊन जातोय. बरोबर आहे. तर ते जर मालकाने जर माल घेतलेला आहे तर आपल्याला दुसरं अकाउंट, आपल्या व्यवसायातून काय गेलं हे लक्षात घ्या. आपल्या व्यवसायातून काय गेलेलं आहे? गुड्स. तर दुसरं अकाउंट आपण गुड्स घेतलं पाहिजे. पण फक्त गुड्स आपण कधी लिहत नाही, तर पूर्ण लिहायचं असतं. फक्त इथे काय लिहायचं असतं बघा? गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट. हे 2 अकाउंट आपल्याला इथं लिहायचे असतात. जर मालक जर व्यवसायातून माल काढतोय तर व्यवसायामधून गुड्स जाणार आहे. गुड्स जर विकला असेल तर आपण त्याला सेल्स म्हणतो. जर गुड्स आगीमध्ये जळाला असेल तर गुड्स लॉस बाय फायर म्हणतो. बरोबर आहे. तर इथे नेमकं गुड्सचं काय झालेलं आहे तर मालक घेऊन गेला हे दाखवायचं आहे. मग आता आपण याला नियम लावू. पर्सनल अकाउंट हे ड्रॉइंगसाठी लागलं. इथे जो ओनर असेल तोच माल काढतो म्हणून तो ओनर इथे रिसिव्हर झाला. आणि रिसिव्हरला आपण नेहमी काय करणार आहेत? डेबिट. यानंतर गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर. गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर. तर हा गुड्स आहे, व्यवसायातला माल आहे. याला आपण लावू रिअल अकाउंट. लवकर लक्षात येईल. रिअल अकाउंटचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. इथे मला सांगा, व्यवसायामध्ये माल आलाय की गेलाय? व्यवसायातून गेलाय. मग याला काय म्हणणार आपण? गोज आउट. आणि गोज आउट जर म्हटलं आपण तर इथे याला करणार आपण क्रेडिट. डेबिट क्रेडिट दोघी सापडलं. आता आपण ॲक्च्युअल एंट्री सॉल्व करणार. ॲक्च्युअल एंट्री सॉल्व करताना इथे आपण डेबिट बाजू अगोदर मांडतो.
ड्रॉइंग अकाउंट डेबिट अमाऊंट आहे 3500 टू गुड्स withdrawn by proprietor account 3500. नॅरेशनमध्ये लिहू आपण being goods withdrawn by proprietor for पर्सनल यूज. इथे प्रायव्हेट म्हटलं इथे पर्सनल म्हटलं काहीच फरक नाही पडत, काही लिहिलं तरी पण चालतं. फक्त वैयक्तिक वापराकरता माल गेलेला आहे हे समजलं पाहिजे, एंट्री बरोबर असली पाहिजे. गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट एका ओळीत मावेल तर लिहा, दोन ओळीत मावेल दोन ओळीत लिहा, काही फरक नाही पडत. तर इथे फक्त एकच सांगायचं तात्पर्य होतं की कोणत्याही प्रकारे जर मालक व्यवसायातनं माल काढतोय तर आपण त्याला ड्रॉइंगच म्हणणार. पैसे काढले तरी ड्रॉइंग म्हणणार, बँकेतनं पैसे काढले असतील वैयक्तिक वापरासाठी तरी पण त्याला ड्रॉइंग म्हणणार. आणि ड्रॉइंगचा बॅलन्स नेहमी डेबिटला देणार. इतकं फायनल आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू आपण आता. पेड हाऊस रेंट, घराचं भाडं भरलं. आता मला सांगा, घराचं भाडं जर भरलेलं आहे तर हा बिझनेसचा खर्च आहे का? नाही, हा वैयक्तिक खर्च आहे. वैयक्तिक खर्च म्हणजे ड्रॉइंग यायला पाहिजे. पुढे काय म्हटलंय बघ, ऑब्लिक करून म्हटलंय ट्युशन फीज ऑफ सन, म्हणजे पेड ट्युशन फीज ऑफ सन किंवा पेड लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. बघा, 3 ट्रान्झॅक्शन एक सोबत घेऊन टाकलेत मी समजण्यासाठी, कारण सगळ्यांची एंट्री एकच होणार आहे. घराचं भाडं भरलेलं असू द्या किंवा मुलाची ट्युशनची फी भरलेली असू द्या किंवा मग लाईफ इन्शुरन्स प्रीमियमचा हप्ता भरलेला असू द्या. फक्त इन्शुरन्स नाही बघा, इथे लाईफ शब्द आहे. लाईफ शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. लाईफ इन्शुरन्सचा हप्ता भरलेला असू द्या. वैयक्तिक खर्च आहेत तिघं पण खर्च कसे आहेत? वैयक्तिक आहेत. कोणताही वैयक्तिक खर्च व्यवसायामधून जर केलेला असेल तर आपण त्याला नेहमी काय म्हणणार? ड्रॉइंग अकाउंट. इतकं क्लिअर झालं. म्हणजे इथे ड्रॉइंग सापडलं आणि आपली जी शॉर्टकट पद्धत आहे, शॉर्टकट कीज आहेत की ज्यात मी हिंट तुम्हाला दिलेली, ड्रॉइंगचा बॅलन्स नेहमी कुठे येईल? डेबिटलाच येईल. इतकं फायनल आहे. दुसरं अकाउंट कोणतं येईल? इथे घराचं भाडं भर, मुलाची क्लासची फी भर किंवा विम्याचा हप्ता भर, जीवन विम्याचा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय द्यावी लागेल? कॅश. तर दुसरं व्यवसायामधून काय गेलेली? मग कॅश अकाउंट. आता आपण हे 2 अकाउंट लिहिले. ड्रॉइंग नेहमी कुठे येतं? डेबिटला येईल. तर कॅश कुठे आला पाहिजे? आता क्रेडिटला. म्हणजे याची एंट्री काय होईल ती मी आत्ताच लिहून टाकतो. मग आपण चेक करू, क्रॉस चेक. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री माझ्या माहितीप्रमाणे झाली पाहिजे. तर आता बघू आपण बरोबर आहे की नाही. ड्रॉइंगला कोणतं अकाउंट लावतो आपण? पर्सनल अकाउंट. आणि कॅशला कोणतं लावतो? रिअल अकाउंट. ड्रॉइंगला पर्सनल लावलं तर जो पण ओनर आहे तो इथे पैसे घेतोय व्यवसायामधून, तर तो कोण झाला? रिसिव्हर. रिसिव्हरला आपण नेहमी करणार डेबिट. आणि कॅश व्यवसायामध्ये आली का गेली, सर्व खर्च पेड करतो वैयक्तिक, व्यवसायामधून कॅश जाईल त्याला आपण म्हणणार गोज आउट. गोज आउट म्हणजे इथे म्हटलं आपण त्याला क्रेडिट. क्लिअर आहे? तर बघा, डेबिट कोणाला करणार? ड्रॉइंगला डेबिट, कॅशला क्रेडिट. बघा आपण ती एंट्री पहिलेच करून टाकली. अमाऊंट लिहून टाकू 7000. नॅरेशन लिहू. being cash paid for हाऊस रेंट. तुम्हाला हाऊस रेंट दिलं असेल, हाऊस रेंट लिहा. ट्युशन फीज म्हटलं असेल तर ट्युशन फीज लिहा. ट्युशन फीज ऑफ सन. किंवा मग तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियम म्हटलं, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, तर लाईफ इन्शुरन्स लिहा. जे बी असेल ते लिहा. एंट्री सेम होईल. 3 एंट्र्या वेगळ्या वेगळ्या न करता एकच एंट्रीमध्ये समजावून सांगितलं की तुम्हाला तिघांची एंट्री एकच होईल. यातलं पुढचं ट्रान्झॅक्शन काय म्हटलं बघू आपण. ड्रॉइंगचे ट्रान्झॅक्शन जवळपास आता संपलेले आहेत. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, लोन टेकन फ्रॉम बँक.
आपण बँकेकडनं कर्ज घेतलं. आता थोडंसं इथे समजून देण्यासारखं आहे, लक्षात घ्या. थोडंसं आपल्याला इथे समजून द्यायचं आहे. मी एका पेजवर समजून देतो. बघा, लक्षात घ्या. आपण काय करतोय इथे, काय म्हटलंय, लोन टेकन फ्रॉम बँक. आपण बँकेकडनं कर्ज घेतलं. जेव्हा आपण बँकेकडनं कर्ज घेतो तेव्हा बँक ते पैसे आपल्याला आपल्या हातात रोख देत नाही. माझ्या पॉईंटकडे, माझ्या बोलण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. मी जे बोलतो ते व्यवस्थित लक्ष द्या. जेव्हा आपण बँकेकडनं कर्ज घेतो, कोणतंही असू द्या, तर बँक आपल्याला डायरेक्टली आपल्याला कॅश देत नाही, तर आपल्याला आपल्या अकाउंटला ट्रान्सफर करते. बरोबर आहे. किंवा मग ते पैसे आपल्या बँकेच्या अकाउंटला ट्रान्सफर करते. पण एवढं फायनल आहे की बँक रोख पैसे आपल्याला देणार नाही. जर समजा आपण संदीप नावाच्या व्यक्तीकडनं घर घेतलं असेल, हा भरपूर शिकण्यासारखा विषय, लक्षात घ्या. संदीप नावाच्या व्यक्तीकडनं आपण घर घेतलं असेल तर आपण होम लोन घेणार बँकेकडनं. आपण घराचं लोन घेतलं, तर घराचं लोन घेतल्यानंतर सर्व डॉक्युमेंट आपण जमा केले, तर बँक आपल्याकडे पैसे न देता डायरेक्ट या संदीपच्या नावाने बँक चेक पेड करते. म्हणजे संदीपला पण ते पैसे परस्पर नाही मिळत, त्याच्या अकाउंटला जमा होतात. म्हणजे इतकं क्लिअर आहे की बँक पैसे रोख देत नाही. इतकं फायनल झालं. म्हणजे आपल्याला 2 अकाउंट तयार केले जातात. एक बँक लोन अकाउंट असतं आणि एक बँक लोन असतं. म्हणजे इथून आपण कर्ज घेतलेलं आहे, तर इथे आपण आपले पैसे जमा करतोय किंवा काढतोय. इथून आपण ऑलरेडी बँकेकडनं कर्ज घेऊन ठेवलेलं आहे. तर 2 अकाउंट इथे आहेत, लक्षात घ्या. 2 अकाउंट कोणते कोणते? एक बँक लोन अकाउंट आणि एक फक्त बँक अकाउंट. बँक अकाउंट आणि बँक लोन अकाउंट. तर बघा इथं काय होणार आहे, लोन टेकन फ्रॉम बँक. आपण कोणतं लोन घेतलं, काय घेतलं, काही सांगितलेलं नाही, पण कर्ज घेतलेलं आहे बँकेकडनं. तर बँकेकडनं कर्ज घेतल्यानंतर बँक आपल्याला हातात पैसे देणार नाही, तर आपल्या बँकेच्या अकाउंटला जमा होईल. आपल्या बँकेच्या अकाउंटला तो बॅलन्स जमा होऊन जाईल. आता बँकेच्या अकाउंटला जमा झाला म्हणून बँक अकाउंटचा आपला बॅलन्स वाढेल, म्हणून बँक अकाउंट आपण पहिलं अकाउंट घेतलं. सेकंड अकाउंट, आपण कर्ज घेतलेलं आहे, मग आपलं कर्ज आहे म्हणून आपल्याला इथे लोन दिसलं पाहिजे. मग लोन अकाउंट दिसलं पाहिजे. पण लोन कोणाकडनं घेतलंय? बँकेकडनं. पुन्हा बँक नाव येईल. मग तुम्ही म्हणाल सर बँक आणि बँक लोन अकाउंट वेगळं वेगळं आहे का? 100% वेगळं आहे. हे बँक अकाउंट म्हणजे आपला तिथे बॅलन्स जमा आहे आणि हे बँक लोन म्हणजे बँकेचं आपल्यावरचं कर्ज आहे. हे आपलं देणं आहे बँक लोन, तर बँक आपलं घेणं आहे. आपलं थोडं बँकेत बॅलन्स जमा आहे. आता आपण इथे अकाउंट लावू, पर्सनल अकाउंट, बँक लोन, हे पण पर्सनल अकाउंटमध्ये येईल. आता आपली बँककडनं आपण कर्ज घेतोय, तर आपलं अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत, तर आपलं बँकेचं अकाउंट हे रिसिव्हर बनून जाईल. हे काय बनणार आहे? रिसिव्हर. तर आपण त्याला म्हणू इथे डेबिट. त्यानंतर जे बँक लोन आहे ते बँक लोन अकाउंट आपल्याला कर्ज देतंय, तर हे बँक लोन काय बनवून जाईल इथे? गिव्हर. तर इथे 2 अकाउंट सापडले, बँक अकाउंट आणि बँक लोन अकाउंट. 2 अकाउंट, दोघांना पर्सनल अकाउंटचा नियम. एक अकाउंट रिसिव्हर आहे, एक अकाउंट गिव्हर आहे. म्हणजे काय होतंय बघा, आपण जर बँकेकडनं कर्ज घेतलं तर काय होतंय, ह्या अकाउंटमधून पैसे ह्या अकाउंटला जमा होत आहेत. कुठून कुठे येत आहे बघा पैसे? या बँक लोन अकाउंटमधून आपल्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत. म्हणजे आपल्या अकाउंट हे काय होतंय? रिसिव्हर. आणि हे अकाउंट पैसे देत आहे म्हणजे अकाउंट काय झालं? गिव्हर. मग रिसिव्हर आणि गिव्हर कोण झालं हे तर क्लिअर झालं. बघा इथे आपण लिहून घेतलं. आता आपण एंट्री करणार. एंट्री करताना काय होत आहे बघा, आपली बँक पैसे घेते, आपली बँक अकाउंट रिसिव्हर होणार आहे 50,000 आणि ते कसले पैसे घेतले? आपण लोनचे पैसे घेतले. म्हणजे इन शॉर्ट
आपल्या अकाउंटला जे पैसे जमा झाले ते आपले स्वतःचे नाही आहेत, ते आपण कर्ज म्हणून घेतलेले आहेत. तर कर्ज म्हणून घेतले म्हणून बँक लोनला क्रेडिट. नॅरेशन लिहून टाकू. बेइंग लोन टेकन फ्रॉम बँक. हे ट्रान्झॅक्शन संपलं. आता आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शन क्लिअर करू. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय म्हटलंय बघा. पेड म्हणजे दिले किंवा डिपॉझिट केले कॅश इनटू बँक लोन. बँक लोन अकाउंटला पैसे जमा केले. आता काय करतो बघा आपण, बँक लोन अकाउंटला पैसे जमा करताना पण डायरेक्ट जमा करता येत नाही. तर आपण काय करणार, आपल्या ह्या बँक अकाउंटमधून ह्या बँक लोन अकाउंटला पैसे ट्रान्सफर करणार. म्हणजे आता काय होतंय, कुठून कुठे पैसे जात आहेत, आपल्या बँक अकाउंटमधून या बँक लोन अकाउंटला पैसे जात आहेत. मग आता आपली बँक काय होऊन जाईल, गिव्हर, आणि हे बँक लोन आता काय होऊन जाईल, रिसिव्हर. दोन अकाउंट पुन्हा सापडतील बघा. इथे मी लिहितो बँक अकाउंट आणि बँक लोन अकाउंट. मागच्या ट्रान्झॅक्शनला पण हे दोनच अकाउंट होते, बरोबर आहे. आता इथं काय होतंय, आपली बँक आहे त्याला पर्सनल अकाउंटचा नियम लागेल, बँक लोनसाठी पण पर्सनल अकाउंटचा नियम लागेल. परत आता आपली बँकमधून आपण पैसे ट्रान्सफर करणार, तर आपली बँक गिव्हर बनणार आहे. तर आपली बँक गिव्हर, आपल्या बँकेला आपण क्रेडिट केलं, तर बँक लोन अकाउंट हे पैसे जमा करतंय ते रिसिव्हर होऊन जाईल, त्याला डेबिट केलं. आता एंट्री करणार. एंट्री करतानाचा नियम आहे, अगोदर तुम्ही नेहमी डेबिट बाजूची नोंद करा. डेबिट कोणाला करणार आहे, बँक लोन अकाउंटला. मग इथं आपण लिहू बँक लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नॅरेशन मध्ये बेइंग अमाऊंट पेड टू बँक लोन. आता अमाऊंट पेड टू बँक लोन म्हणा किंवा कॅश डिपॉझिट टू बँक लोन म्हणा, काहीच फरक पडत नाही. फक्त नॅरेशन लिहिलं पाहिजे. मी परत परत सांगतो, नॅरेशन तुम्ही लिहिलंच पाहिजे. फॉर्मॅलिटी असते नॅरेशनची. थोडं कमी जास्त लिहिलं गेलं फरक पडत नाही, पण लिहिणं आवश्यक आहे. ठीक आहे. 30 नंबर ट्रान्झॅक्शन. आता बघा, हे ट्रान्झॅक्शन लवकर लक्षात येईल. लोन टेकन फ्रॉम अमित ₹40,000. आपण अमितकडनं लोन घेतलेलं आहे. आपण काय करतो, आता अमितकडनं लोन घेतलेलं आहे. आता ही काही बँक नाही आहे की आपल्या अकाउंटला पैसे जमा करेल. एक व्यक्ती आहे अमित, त्याच्याकडनं आपण कर्ज घेतलं, चेक वगैरे दिला असं काही म्हटलेलं नाही आहे. तर आपण त्याच्याकडनं काय घेतलेलं आहे, डायरेक्ट कॅश. पहिलं अकाउंट सापडलं कॅश. तर हे कॅश अमितकडे जे होते ते आपल्याकडे आले, आपले पैसे त्याच्याकडे बाकी नव्हते. फक्त आपण अमितकडनं आले म्हणून अमितला क्रेडिट नाही करू शकत. तर हे पैसे आलेले आहेत अमितकडनं, इतकं फायनल आहे की नाही. पण ते पैसे आपले नाही आहेत, ते आपण कर्ज म्हणून घेतलेले आहेत. तर दुसरं अकाउंट सापडेल अमित लोन. इथपर्यंत क्लिअर झालं. कॅश अकाउंटला रिअल अकाउंट लागणार आणि अमित लोनला पर्सनल अकाउंट. तुम्ही म्हणा सर अमितकडनं पैसे आलेत, फक्त अमित अकाउंट लिहा, लोन का बरं लिहिलं. लक्षात घ्या, हे पैसे आपण अमितकडनं आपले म्हणून नाही घेतले, तर कर्ज म्हणून घेतलेले आहेत. तर कर्ज म्हणून जर घेतलेलं आहे तर कुठेतरी लोन अकाउंट दिसलं पाहिजे. जसं आपण इथे बँक लोन म्हटलं होतं वरती, तसे इथे आपण कर्ज घेतलेलं आहे. तर कॅश कम्स इन की गोज आउट आहे, कम्स इन आहे, डेबिट कर. तो इथे अमित कोण आहे, गिवर आहे, त्या अमितला क्रेडिट कर. झाली एंट्री. एंट्रीमध्ये काय येणार आता, कॅश अकाउंट डेबिट टू अमित लोन अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू अमित लोन अकाउंट 40,000. इथे 40,000. नॅरेशनमध्ये आपण लिहू बिंग लोन टेकन फ्रॉम अमित. आपण अमितकडनं कर्ज घेतलं. क्लिअर झालं इथपर्यंत. नेक्स्ट ट्रान्झॅक्शनकडे जाऊ. आता बघा, याच्या बिलकुल विरुद्ध काय झालेलं आहे.
लोन गिवन टू सतीश, आपण सतीशला कर्ज दिलेलं आहे. आता लक्षात घ्या, आपण कर्ज घेतलेलं नाहीये, आपण कर्ज दिलेलं आहे. कोणाला? सतीशला. मग आता पहिलं अकाउंट, आपण सतीशला कर्ज दिलेलं आहे. कर्ज दिलं म्हणजे आपण त्याला काय दिलं असेल रे? कॅश. म्हणजे कॅश अकाउंट पहिले सापडलं. कोणाला दिलं आपण कर्ज? सतीशला दिलं. कर्ज घेतलेलं असो किंवा दिलेलं असो द्या, कर्जाचा अर्थ तो लोन. लोन शब्द तिथे यायला पाहिजे. म्हणून सतीशच्या पुढे आपण लोन अकाउंट असं लिहिणार. कारण फक्त सतीशला पैसे दिले असं जर म्हटलं तर सतीशचे आपल्याकडे बाकी होते ते आपण दिले असा याचा अर्थ होऊन जातो. पण सतीशचे आपल्याकडे बाकी नाही आहेत, आपण त्याला कर्ज म्हणून अमाऊंट दिलेली आहे. म्हणून सतीश लोन तिथे येणं बंधनकारक आहे. क्लिअर आहे? आता इथं बघा काय झालं, एंट्री करताना कॅशला रिअलचा नियम, सतीशला पर्सनल अकाउंटचा नियम. रिअल अकाउंटमध्ये कॅश आली की गेली आपल्याकडनं, आपण कर्ज दिलेलं आहे तर आपल्याकडनं कॅश गेलेली आहे, गोज आउट, त्याला आपण करणार क्रेडिट. त्यानंतर सतीश इथे रिसिव्हर आहे, सतीश इथे रिसिव्हर आहे म्हणून त्याला डेबिट. आता एंट्री काय होईल, अगोदर डेबिट बाजू आपण घेतो. डेबिट कोणाला करणार? सतीश लोनला. सतीश लोन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, अमाऊंट आहे 60,000. नॅरेशनमध्ये लिहू आपण, बेंग लोन गिवन टू सतीश. संपलं. आपण सतीशला कर्ज, सॉरी तुम्हाला दिसत नसेल बहुतेक, एंट्री बघून घ्या. सतीश लोन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, आपण सतीशला कर्ज दिलं. इथपर्यंत क्लिअर झालं. 32 नंबर ट्रान्झॅक्शन. 32 नंबर, कॅश रिसिव्ड ₹20,000 फ्रॉम सतीश. सतीशकडनं कर्ज मिळालं, सॉरी सतीशकडनं पैसे मिळाले, एक अकाउंट सापडलं कॅश. आता काय म्हटलंय, आउट ऑफ लोन गिवन टू हिम, आपण त्याला जे कर्ज दिलं होतं 40-60 हजार रुपये, त्या 60,000 म्हणून त्याने 20,000ची परतफेड केलेली आहे. म्हणजे कोणत्या अकाउंटचे पैसे जमा झालेले आहेत? सतीश लोन अकाउंटचे. सतीश लोन अकाउंटचे पैसे जमा झाले. कर आता एंट्री, नियम लावा, रिअल अकाउंट, याला पर्सनल अकाउंट. आता कॅश कम्स इन की गोज आउट आहे, इथे पैसे आलेले आहेत, कॅश कम्स इन, आणि कम्स इनला आपण काय करणार? डेबिट. तर सतीश, इथे सतीश रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? आता तो पैसे देतोय तर तो कोण झाला इथे? गिव्हर. आणि गिव्हरला काय करतो आपण? क्रेडिट. सतीशला आपण क्रेडिट केलं. एंट्रीमध्ये डेबिट बाजू अगोदर घेतो, आपल्याकडे काय येत आहे? कॅश. तर कॅश अकाउंट डेबिट 20,000 टू, कुठून मिळाले पैसे? सतीशकडनं. तर सतीशकडनं मिळाले म्हणजे त्याच्या कर्जाच्या अकाउंटला आपल्याला जमा करायचे आहेत, म्हणून सतीश लोन अकाउंटला क्रेडिट, त्या अकाउंटला आपण ते पैसे जमा करणार. इन शॉर्ट, इथे सतीश लोनला आपण 60,000ने डेबिट केलं होतं, इथे सतीश लोनला 20,000ने क्रेडिट केलं. बघा बॅलन्स कसं शिल्लक राहील. 60,000 आपण अगोदर काय केलं? डेबिट केलं होतं. आता 20,000 रुपये आपण त्याला क्रेडिट करणार. बॅलन्स उरतोय 40,000 रुपये डेबिट साईडचा, म्हणजे 40,000 अजून पण त्याच्याकडे आपले बाकी आहेत, असं या एंट्रीवरनं क्लिअर होऊन जातं. नॅरेशन लिहू, बिंग कॅश रिसिव्ड आउट ऑफ लोन गिवन, आणि ही पण ट्रान्झॅक्शन संपलं. इथपर्यंत ट्रान्झॅक्शन आपण कंप्लीट केले. ठीक आहे, पुढचं ट्रान्झॅक्शन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार.